जालना जिल्ह्यामधील अनबा गावामध्ये कैलास बोर्डे यांना भागवत दौड नावाच्या व्यक्तीने चटके देऊन त्याला त्रास दिला, अंगावर जखमा केल्या. व कारण काय तर आमच्या शेतामधून पाईपलाईन का जाऊ देत नाही असं कैलास बोराडे यांचं म्हणणे. आपल्यासोबत स्वतः कैलास बोराडे आहेत. दादा मला सांगा, तुम्हाला हे चटके देण्याला भयानक आहेत का कशामुळे झाले सर्व? त्यांनी दादा ते पाईपलाईनमुळंच झालं. ते पाईपलाईन करत होतो त्याची मेन रोड ना. त्याला म्हटलं भाई हे काऊन करतोय असं, आम्हाला रात्री बेरात्रीच जावं लागतं. ते म्हणजे चल म्हणे माधर, तू कोणी बोलणार मला. म्हटलं दादा काऊन? अरे म्हटलं आम्ही पडून गेलं रात्रीचं, छोटा रस्ता करून ठेवला त्यांनी, मेन रोड उकरला त्यांनी डांबरीकरण. आमची चालती म्हणे, आम्ही काही पण करू शकतो म्हणे. चल म्हणे माधर, तुला याच्यामध्ये गाडून टाकीन. मग मी त्याला बोलायला लागलो. त्याने मला 2 बुक्के मारले तोंडावर, खाली पाडलं, 2 परत छातीवर बसून मला 2-3 बुक्के मारले. अनव्यामध्ये कुठं घटना घडली? ही पहिले 1 महिना अगोदर घडलेली घटना आहे. माझ्या रस्त्याने शेतात जाणाऱ्या रस्त्याने त्यांनी म्हणे तुला ह्याच्यामध्ये गाडून टाकीन म्हणे, पळतो का नाही म्हणे इथून. JCB चालू होतं तिथं पाईपलाईनीचं, याच्यातच गाडून टाकीन म्हणे तुला. मग मी म्हटलं बाबा माझी बारीक बारीक लेकरं, मी घाबरलो त्याला. मी तिथून चालले गेलो. मग ते म्हणे नाही, त्याने मला परत म्हणे तुला माहिती मी कोण आहे, नवनाथ दौडचा भाऊ आहे, मी काही बी करू शकतो, तुला पहिले बी सांगितले म्हणे, आता परत सांगतो म्हणे, जाय म्हणे इथून, तुला मारून टाकीन म्हणे. मग मी म्हटलं बाबा जा तुझं तू कर. मग तो बदला त्यांनी मला शिवरात्रीच्या दिवशी घेतला. मग मी माझं आमच्याकडे सिद्धेश्वर बाबाची यात्रा आहे धोत्र्याला. मी तिथं गेलो पालखीला, बाबाच्या पालखीत थोडं नाचलो बसलो आम्ही, आमचं थोडं. मग आम्ही आलो मग तिथून बाबाच्या यात्रेतून. म्हटलं आपण घरी गेल्यावर आता आपल्या तिथे आवडचीवर करू. सकाळी मी तरी साबुदाणा खिचडी केली होती लोकांना वाटासाठी, आम्ही सर्वांनी मिळतोय. गरीब दुबळे आम्ही तिथे सगळे असे पैसे गोळा करून तो वर्गणी लोकांना साबुदाणा खिचडी करतो शिवरात्री दिवशी. पण मग त्यांनी काय केलं, तिथं रात्री आला, सकाळी नव्हता तो, रात्री आला. त्याच्या अंडरमध्ये ते मंदिर, म्हणजे ते हुकुमशाही करतो त्या ठिकाणी. माझं आहे का नाही तर मग तुम्हाला दाखवतो असं करतो तो. मग मी तिथं गेलो दर्शनाला रात्री 9-9:30 वाजता. दर्शन करत असताना नंदीपाशी बसलो. तेव्हा आतमध्ये मी लेडीज बघितल्या मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात. म्हटलं आतमध्ये आपण जाऊ, नाही थोडं नंतर जाऊ म्हटलं. मग मी नंदीपाशी बसलो, दर्शन केलं नंदी महाराजाचं. मग मी आतमध्ये जात असताना मी म्हटलं हे किंवा येत नाही, मी दुरून दर्शन करू, आपण चालले अजून बाहेर करू म्हटलं. मी जात असताना त्यांनी मला खेचलं, हात धरला माझा. कोण कोण होतं त्यासोबत? कोण नाही, तो स्वतःच होता पहिली, त्यांनीच मारलं, तोच मिळू. बाकीचे समजा भक्तगण होते ते गण म्हणे मारू नको त्याला, पण हा नाही ऐकायचे, हे गुंडागिरी करायची हो. मग त्यांनी काय केलं, मला ओढलं तिथून. मला दर्शन करू दे भाई. मी चाललो माझं मी सेवा करायला आलो. नाही म्हणे तुझा अधिकार नाही म्हणे मधात जायचं, आम्ही असताना, आम्ही आमच्या बाया आतमध्ये असताना, आमचे हे असताना तुझा काय अधिकार आहे म्हणे, तू कोण आहे म्हणे इथे. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, मला नुसतं दुरून दर्शन करू दे, जाऊ दे. नाहीच ऐकले, त्याने मला खेचलं. मग तरी माझ्या हाताला ते लोखंड घुसलं होतं तिथे. पण त्यानं मला बघितलं येत असताना पहिलेच त्यानं ऑलरेडी त्या लोखंडाच्या सळ्या त्या जाळ्यात टाकेल होत्या, म्हणजे त्याला मला मारायचंच होतं. ते बॉल मंदिराजवळ घटना झाली का कुठे शेतामध्ये? मंदिराच्या परिसरामध्येच त्यानं म्हणजे स्वतःच मला मारायचाच प्रयत्न, त्यानं ऑलरेडी त्या लोखंडी रॉड त्याच्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या जाळीमध्ये, त्या उलंगणात जिथं आम्ही साबुदाणा बनवला होता. मग तिने ओढत नेलं तिथं. मग त्यानं मी म्हणलं काऊन, काय अडचण आहे तुला मारायची असं तसं, तुला चटके देतो म्हणे. म्हणलं काऊन देतो चटके बाबा मला, तुम्ही माझं काय चुकलं? नाही म्हणे इथे यायचं नाही म्हणे, इथे यायचंच नाही अजिबात म्हणे, आम्ही असताना तर यायचंच नाही म्हणे. आणि म्हणलं मी देवाचं दर्शन नाही म्हणे, काही देव बी थोडा नाही म्हणे इथे. मग त्याने मला गळ्याला रुमाल टाकला, लोटलाट केली, आणि ती जशी रॉड काढली त्यांनी माझ्या पोटाला लावली. लावत असताना मी तसंच महादेवाला म्हणलं, देवा तू इथं मी मनातल्या मनात म्हणलं, आणि ते धरलं तसं मी एक साईडला ओढलं, तर पोटात न जाता ते बॅक साईडला माझ्या भाजलं. मग त्याच्यामुळं मग मी जरा थोडं वेदना झाल्या मला. मग त्यानं मला खाली पाडलं आणि ते लोक वाचवले, काऊन मारवलं त्याला. तर ते लोकायला ते म्हणे तुम्ही चुप बसले तर तुम्हाला बी चटकी देईन म्हणे. हो, ते लोक बिचारे बाजूला होऊन गेले, तरी ते दुरून आवाजच करायचे नको नको. त्याने मला उलटं पाडलं, क्रूरतेने खूप, म्हणजे असे की वेदनादायक मला त्याला चटके दिले खूप. म्हणजे मी मरणाला कसं, जसं माणूस मरत. भागवत दौड एकटेच होते का त्यांच्यासोबत अजून काही लोक होते? ते दुसरे नव्हते, भागवत दौड एकटाच होता. पण तो मला बोलतो चटके देता फक्त एवढं म्हणायचे, तुला तुझी अवकात दाखवतो मी, तुला माहिती का मी कोणी, तुला त्या दिवशी बी सांगितलं ना आमची काय हुकुमशाही. नवनाथ दौड, सुजान दौडचा मी भाऊ आहे, आणि
सोनू दौड म्हणता मला, सोनू म्हणते त्याला तिथे मला सोनू दौड म्हणते, आमची इथं हुकुमशाही आहे, तुला बेटा सोडणार नाही. चटके देताना म्हणत होते सर्व ते. म्हणजे चटके पहिलेच बोलला होता तो असा, चटके द्यायच्या पहिलेच बोलला होता. पण मग ते तवा बी म्हणायचे, तुला दाखवतो माधर इथं यायचं नाही ना, तुला सांगितलं नाही मी, तू इथं येतो कसा, तुला या अवकात पाय, तू कोण आहे, तू म्हणजे जातीवर जात होता दादा. ते माझ्या धनगर काही बी म्हणायचे, धनगाड्या म्हणायचे ते मला, काही पण म्हणायचे. म्हणजे ते अति मेन तुम्हाला म्हणे तुम्हाला इथे बकऱ्यात तर काय, मेंढ्यात तर काय काहीच नाही चालू देणार म्हणे एवढ्या राळामध्ये, तुम्हाला एका लाईन म्हणे वावर तुमचे सगळे, तुम्हाला बरबाद करून टाकीन म्हणे मी. असं म्हणजे माझ्या लेकरायला पण धमकी द्यायला दादा त्यांनी. माझा मुलगा त्याच्या शाळेत होता दादा, तर 3,000साठी कमीत कमी 50 वेळेस फोन केले असं दादा त्यांनी माणसाने मला. ते माझ्या मुलासाठी मी म्हटलं बाबा माझ्या मुलाला मारती नाही, माझा मुलगा छोटाच आहे बाबा. शाळा नवनाथ दौडची होती का भागवत गौडची? नाही, नवनाथ सुदाम दौडची होती. तर माझा मुलगा त्याच्या शाळेतच होता दादा. पण मी म्हटलं माझ्या मुलाला ना मारू, हा मी दचकाचे बा दादा. मग मी तिथून मग सकाळी तिथं माझ्या हिमतीवर मी परत गेलो तिथे. मी म्हटलं बाया मी तुला माफ करू शकतो आता बी, तू ये, मला फक्त माफी माग महादेवासमोर, मी तुला माफ करायची ताकद आहे माझ्यात, मी माझं मी काही करीन म्हणलं. पण तो म्हणे जाय म्हणे भाडव्या, तुला काय करायचं करून घे म्हणे. मग चटके दिल्यानंतर तुम्ही माफ करायला तयार झाले ते? दुसऱ्या दिवशी हो दादा, मी घरी जाऊन झोपून राहिलो, माझ्या महादेवानंच ताकद दिली दादा. मी घरी जाऊन झोपून राहिलो, दुसऱ्या दिवशी परत मंदिरावर आलो. म्हटलं भैया तू ये इथं, मी तुला माफ करतो आता बी, फक्त मला माफी माग महादेवासमोर की माझ्याकडून चुकलं म्हणून. पण तो आला नाही, त्याने मला धमकी भरली, जा म्हणे तुला काय उपटाचं उपट म्हणे. मी म्हटलं हो का. मी महादेवाचं दर्शन केलं सकाळी. मग मी गावात आलो, माझे स्नेहमित्र गावातले घनश्याम भाऊ, ते असे 2 सुनील सरपंच, विष्णू सावळे, असे 2-3 जण मला भेटले. मग त्यांना मी दाखवलं. ते म्हणे पाहिलं त्याने, त्यांच्या डोळ्यात डायरेक्ट आसू आले, ते डायरेक्ट रडायला लागले. अरे पागल आहे का म्हणे तू, इतके वेदना सहन करतो काय म्हणे, पागल आम्ही का मरलो का म्हणे, तुझ्यासाठी का आम्ही जिवंत आहे म्हणे का आपण, पागल म्हणे चाल. त्यांनी मला मग पोलीस स्टेशन गाठवलं सर. पोलीस स्टेशन गाठवलं, पण म्हणलं भाऊ माझे लेकरं, मी शेतात राहतो, त्याच्या राळामध्ये माझ्यावर हल्ला होऊ शकतो. अरे म्हणे बाबळे हा आम्ही का मारणार आहे का म्हणे, तू मारला का म्हणजे आम्ही असं समज म्हणे, तू ताणतो घेऊ म्हणे चाल म्हणे. त्यांनी मला पोलीस स्टेशन गाठवलं दादा. मग त्याच्यानंतर मला त्यानं परत फोन केला रात्री, ते प्रोसेस त्याने म्हणजे कोणी? नवनाथ दौडनी. ते प्रोसिजर पूर्ण झाल्याच्या नंतर तो म्हणे तुझे मुलं मी 12वीपर्यंत शिकवतो म्हणे, आणि काय तुला 1-2 लाख रुपये लागले तर देतो म्हणे, 1-1.5 लाख रुपये, तू कंप्लेंट वापस घे म्हणे. म्हणलं दादा. मग त्यांच्यानंतर मला दीपक भाऊ भेटले, ते दीपक भाऊचा फोन आला म्हणे ताण नको घेऊ म्हणे कैलास, तुझी पुरी प्रोसिजर लावतो म्हणे मी, तू ताण नको घेऊ म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग यांचा सुनील सरपंचाचा, विष्णूचा, यांचा मला दिलासा आला खूप. यांनी मला सहारा दिला, म्हणे तू ताण नको घेऊ, तुझ्या पाठीशी आम्ही खंबीर उभी राहू, पूर्ण धनगर समाज मी उभी करतो म्हणे. हे पूर्ण म्हणे मला 2-3 जण, दीपक भाऊ, सुनील सरपंच, आमचा विष्णू सावळे, हे माझा भाऊ भगवान बोराडे, हे म्हणे तू ताण वापस घेशील तर तुझा माझा संबंध कटला म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, मी पैशाला नाही गाफील म्हटलं, पैसा मला लागत नाही म्हटलं, पण तुमची राय सांगा म्हटलं, तुम्ही जसं बोलाल तसं. म्हटलं ठीक आहे. मग मी पोलीस स्टेशनला गेलो. मी त्याचं ऐकलं नाही. मग ते नवनाथचं त्याला म्हटलं मला तुझे पैसे तुलाच राहू दे म्हटलं, दादा मी गरीब, माझ्या घरचा, माझ्या अर्धी चोकून माझी घरची, मला खूप भारी म्हटलं, तेवढी मला गोड लागते, तुझे पैसे नाही लागत म्हटलं मला. आम्ही जिल्हा परिषदला शिकवू म्हटलं, माझे पोरं काय म्हटलं. मी जिल्हा परिषद, मग तिथून मग मला पोलीस स्टेशनला गेलो. मग पोलीस स्टेशन मग तिथून परत त्यांचे 2-4 जण आले, परत त्याचे जवळचे मित्र आले 2-4 जण, म्हणे अरे वापस घेऊन घे म्हणे केस, काय आला तू त्याच्यावर कंप्लेंट करतो म्हणे. म्हटलं नाही दादा. त्याला मग चटके दाखवले मी ना, त्यांना पाहिले नव्हते, पाहता ते बाहेर चालले गेले, ते बोललेच नाही. मग पहिले तर त्याला दाखवलं नव्हतं ना, ते म्हणे वापस घेऊन घे. मग मी त्याला चड्डी खाली करून दाखवली दादा, तर ते म्हणे आम्ही नाही बोलत म्हणे भाऊ, तुला जसं करायचं कर म्हणे. ते चालले गेले बिचारे, ते बी फिरून बोलले नाही. पण हे तुमचा जे जुना वाद होता आणि जी पाईपलाईन टाकत होती, ही सरकारी पाईपलाईन होती, गुत्तेदारीचा विषय होता, खाजगी होता? स्वतःची खाजगी होती, त्याची स्वतःची खाजगी होती. शेतामध्ये नेत होता तो, इकडून तिकडे नेत होता. 2-3 किलोमीटर अंतराची पाईपलाईन होती ती. मेन रस्ता उकरत होता डांबरीकरण, तो बी खूप मेन पंखा, आणि आम्हाला चालायला इतकं सगळं रस्ता सोडला होता त्यांना.
म्हणजे मोटरसायकलवाले केव्हा पण अपघात होऊ शकत होता त्या रस्त्यांना, असलं करेल त्यांना. नक्कीच हे होते कैलास गौड आणि हे अन्व्याचे राहणारे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी यांना गावातील भागवत गौड यांनी फक्त मंदिरात का आला म्हणून, बरोबर ना, मंदिरात का आला म्हणून आणि आमच्या शेतामधली जी पाईपलाईन जाते ती का अडवली म्हणून हे चटके दिलेले आहेत. कॅमेरामन सिरसाटसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.